आज दिनांक 20 रोजी विधानसभेचे मतदान पार पडत आहे। त्या अनुषंगाने मी माझे मतदानाचा हक्क बजावला आहे। तरी सर्व जनतेने आपापले जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचा हक्क बळकट करून लोकशाही बळकट करावी। तसेच उमेदवार निवडताना योग्य उमेदवार निवडावा, जेणेकरून या मतदारसंघाच्या समस्या निकाली निघतील असाच उमेदवार निवडावा। या अनुषंगाने आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मी स्वतः मतदान केलेले आहे। हा आपला स्वतःचा जन्मसिद्ध अधिकार असून या अधिकाराचा आपण प्रत्येकाने अधिकार वापरून मतदान करावे आणि आपली भारत देशाची जी व्यवस्था आहे ती बळकट करावी अशी मी सर्वांना आवाहन करत आहे। मी पत्रकार सतीश पाटील तिजनकर तसेच सर्वांना विनंती करतो की सर्वांनीच मतदान करून बळकटी वाढवावी। माझ्या क्षेत्रातले काम चालू आहे, सर्व चालू नाही। मतदानासाठी मी हजर राहिलेलो आहे। माझा लाईन 3 वाजता टप्पा बदलला आहे सर्व, पण मतदानासाठी हजर राहिलेलो आहे। मग याच्या उपर आपण बोलू शकत नाही, मतदानाचा हक्क आपला आहे भारताचा नागरिक असल्यामुळे। ओके, चला या होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 2024च्या निमित्ताने मी मतदान केले, आपण सर्वांनी करा अशी मी आग्रहाची विनंती करतो आणि सर्व मतदान शांततेत चालू आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आम्ही मतदान केलं आणि तुम्ही सर्व मंडळी मतदान करावे असं आवाहन मी सदानंद पाटील तेजनकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष। मी भारतीय असल्या कारणाने सांगतो सर्वांना की पूर्ण शांततेत मतदान करावे आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये एवढी माझी आग्रहाची विनंती आहे। जय भीम, जय महाराष्ट्र। मेहकर विधानसभा मतदारसंघ येथे मी आज वडगाव तेजन येथे मतदान केलं। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व मतदारांना मी विनंती करतो की सर्वांनी आपापले मतदान करून घ्यावे। माझा बूथ सुलतानपूरला, बुलढाणा जिल्हा, आमचा मेहकर मतदारसंघ 25 क्रमांक। आमचे उमेदवार शिवसेनेचे धनुष्यबाणाचे संजय भास्कर रायमुलकर यांच्यासाठी आम्ही एवढे दिवस प्रचार केला आणि आज मी मतदान केलंय। आताच धनुष्यबाणाच्या निशाण्यावर मतदान केलंय। आपण पण सगळेजण मतदान करा। मी सगळ्यांना आव्हान करते की लवकरात लवकर सर्व मतदारांनी येऊन मतदान बूथवर येऊन आपला मतदानाचा अधिकार बजवावा आणि आपला हक्क बजावावा। करा दादा, आम्ही मतदान केलं, तुम्ही करा, हो द्या चांगलं। एक बाईट द्या बाहेर बस।